नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यातर्फे अधिकारी कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा GR हा आला आहे। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण GR संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविण्याकरिता सन 2024 ते 25 करिता अनुदान वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी तसेच कर्मचारी आहेत यांचे वेतन व भत्ते भागविण्याकरिता सन 2024 ते 25 करिता अनुदान वितरण करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो GR आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता। महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यातर्फेचा हा GR शासन आदेश आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता। शासन आदेश क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प 1125 प्रत क्रमांक 01 योजना 5 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता, दिनांक 24 जानेवारी 2025 चा हा जो काही आहे तो GR आहे मित्रांनो। चला तर संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। चला तर मित्रांनो, या शासन निर्णयासाठीचे सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प 1122 प्रत क्रमांक 43 योजना 5 दिनांक 1/4/2022 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अर्थसंकल्प 2023 प्रत क्रमांक 80 अर्थ 3 दिनांक 25 जुलै 2024 असा आहे। यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प 1124 प्रत क्रमांक 31 योजना 5 दिनांक 7 जून 2024 असा आहे। यानंतरचा चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प 1124 प्रत क्रमांक 49 5 दिनांक 6 सप्टेंबर 2024 असा आहे। यानंतरचा सर्वात शेवटचा जो काही संदर्भ आहे 5व्या क्रमांकाचा तो म्हणजे की ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प 1124 प्रत क्रमांक 63 योजना 5 दिनांक 30 ऑक्टोबर 2024 असा आहे। मित्रांनो, हे आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहिले आहेत। आपण आता प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात। पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे। तुम्हाला जर का या व्हिडिओची PDF जर का हवी असेल तर तुम्ही तेथून डाउनलोडही करू शकता। चला तर पाहूयात प्रस्तावना। माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 31/3/2022 बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना बंद करण्याऐवजी राज्य शासनाकडून 100% राज्य योजना म्हणून पुढील 5 वर्षे म्हणजे दिनांक 1/4/2022 ते दिनांक 31/3/2027 पर्यंत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजनेकरिता दिनांक 1 एप्रिल 2022 पासून 15 पदांऐवजी 8 पदे निश्चित करण्यात आले असून उर्वरित पदावरील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा त्यांच्या मूळ आस्थापनेवर प्रत्यर्पित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला। वित्तीय वर्ष 2024 ते 25 करिता मागणी क्रमांक L3 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन लेखाशीर्ष 25/15/26/01 100% राज्य हिस्सा अंतर्गत एकूण रुपये 25 कोटी फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प 1124 प्रत क्रमांक 31 योजना 5 दिनांक 7 जून 2024च्या शासन निर्णयाद्वारे एकूण 7 कोटी फक्त व शासन निर्णय क्रमांक जिल्हा ग्राम प्रकल्प 1124 प्रत क्रमांक 49 योजना 5 दिनांक 6 सप्टेंबर 2024 अन्वय एकूण रुपये 5 कोटी फक्त व जिल्हा ग्राम प्रकल्प 1124 प्रत क्रमांक 66 योजना 5 दिनांक 30 ऑक्टोबर 2024 अन्वय एकूण 4 कोटी असा एकूण रुपये 16 कोटी फक्त इतका निधी आर्थिक वर्ष 2024 ते 25 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन मधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून वितरित हा करण्यात आला आहे।
तसेच सन 2024 ते 25 करिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली BDS निधी उपलब्ध करून देण्याची बाब विचाराधीन होती। मित्रांनो, आपण ही फक्त प्रस्तावना पाहिली आहे। ॲक्च्युअलमध्ये शासन आदेश काय आहे तो आता आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनामधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता आवश्यक प्रतिमाह वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेऊन सन 2024 ते 25 करिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता एकूण 5,25,00,000 फक्त इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीय विवरण प्रणाली BDS खालील विवरणपत्रानुसार वितरित करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनामधील अधिकारी तसेच कर्मचारी हे जे काही आहे यांचे वेतन व तसेच भत्ता अदा करण्यासाठी जो काही एकूण 2024 ते 25 मधील जो काही अर्थसंकल्पीय निधी आहे त्यामधून आता सध्याच्या पिरियडमध्ये एकूण 5,25,00,000 एवढा निधी जो काय आहे तो खालील जे काही विवरणपत्र दिले आहेत त्यानुसार प्रति जिल्हा हा किती निधी हा वितरित केला जाणार आहे तो सर्व आपण खाली पाहणार आहोत। पण एकूण जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित करावायचा तो म्हणजे की एकूण 5,25,00,000 एवढा जो काही निधी आहे तो वितरित हा केला जाणार आहे। खालील विवरणपत्रानुसार पाहूयात। संपूर्ण विवरणपत्र आपण समजून घेऊयात। विवरणपत्र यामध्ये इकडे आपण पाहू शकता की जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच जिल्ह्याचे नाव इकडे दिले आहेत तसेच त्या जिल्ह्यासाठी वितरित करावायचा निधी इकडे हा दिला आहे तो सर्व आपण पाहूयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे की ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्यासाठी वितरित करावायचा निधी हा 0 आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे की पालघर जिल्ह्यासाठी एकूण 8,00,000 एवढा जो काही निधी आहे तो वितरित हा केला जाणार आहे। त्यानंतर रायगड जिल्ह्यासाठी एकूण 7,00,000 एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यासाठी 8,00,000 एवढा निधी। त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी एकूण 12,00,000 निधी एवढा हा वितरित केला जाणार आहे। त्यानंतर नाशिकसाठी एकूण 18,00,000 निधी वितरित केला जाणार आहे। त्यानंतर धुळेसाठी एकूण 25,00,000 निधी एवढा हा वितरित केला जाणार आहे। त्यानंतर नंदुरबारसाठी एकूण 25,00,000 निधी एवढा हा वितरित केला जाणार आहे। त्यानंतर जळगावसाठी 10,00,000 निधी एवढा हा वितरित केला जाणार आहे। त्यानंतर अहिल्यानगरसाठी 7,00,000। यानंतर पुणे जिल्ह्यासाठी 12,00,000 तसेच सातारा 10,00,000, सांगली 30,00,000, सोलापूर 0, कोल्हापूर 25,00,000, छत्रपती संभाजीनगर 20,00,000, जालना 20,00,000, परभणी 8,00,000, हिंगोली 12,00,000, बीड 20,00,000, नांदेड 12,00,000। त्यानंतर धाराशिव 5,00,000, लातूर 20,00,000, अमरावती 28, बुलढाणा 28,00,000, त्यानंतर वाशिम 14,00,000, त्यानंतर अकोला 20,00,000, यवतमाळ 15,00,000, नागपूर 20,00,000, वर्धा 10,00,000, भंडारा 22,00,000, गोंदिया 34,00,000, त्यानंतर चंद्रपूर 10,00,000, त्यानंतर गडचिरोली 10,00,000 असे एकूण जो काही निधी आहे तो वितरित करावायचा या सर्व जिल्हे मिळून तो म्हणजे की 5,25,00,000 एवढा जो काही निधी आहे तो हा वितरित हा केला जाणार आहे या शासन निर्णयाद्वारे जे काही आपले अधिकारी कर्मचारी आहेत यांच्या वेतनासाठी। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। सदर शासन निर्णय हा वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अर्थसंकल्प 2024 प्रत क्रमांक 33 अर्थ 3 दिनांक 1 एप्रिल 2024 व दिनांक 25 जुलै 2017 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून सदर शासन निर्णयातील तपासणी सूचीतील अटी व शर्तीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याबद्दलचा जो काही संकेतांक आहे तो म्हणजे 20-25-01-24-16-30-20
1620 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे तो क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा करायचा असेल तर आपली जी काही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन हा जो काही संकेतांक दिसत आहे हा टाकून तुम्ही डायरेक्टली हा डाउनलोड करू शकता. करायला जमला नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही हा जो काही GR आहे तो डाउनलोड हा करू शकता. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.